नमस्कार। केदार शिंदे लेखक, दिग्दर्शक व चित्रपट निर्माते, केदार शिंदे निर्मित व जिओ सिनेमा यांच्या सहकार्याने झापूक झुपूक हा चित्रपट 25 एप्रिलला प्रदर्शित झालेला आहे। मी व माझ्या पत्नी या आम्ही दोघांनी देखील चित्रपटगृहामध्ये जाऊन हा झापूक झुपूक चित्रपट पाहिला आहे। त्या सिनेमागृहामध्ये 50 ते 60 माणसं उपस्थित होते 25 तारखेला 25 एप्रिलला। अर्थात आम्ही ज्या वेळेला पिक्चर पाहिला तर सर्व उपस्थित चित्रपट पाहणाऱ्या रसिकांनी त्या ठिकाणी हा चित्रपट खूप चांगला झाला आहे अशा पद्धतीचं बोलणं त्या ठिकाणी आम्हाला ऐकायला मिळालं। तरी बंधू आणि भगिनींनो, खरोखर हा झापूक झुपूक जो हा चित्रपट आहे तो खूप भारी बनलेला आहे। या ठिकाणी सर्व कलाकारांनी अत्यंत उत्तम असं काम केलेलं आहे। सर्व कलाकार हे नवोदित आहेत आणि या सर्व नवोदित कलाकारांनी भारी काम केलेलं आहे आणि या चित्रपटाचं संगीत देखील खूप चांगलं झालेलं आहे आणि या चित्रपटाची गाणी देखील खूप चांगली झालेली आहेत। विशेषतः चंदन कांबळे यांनी गायलेलं जे हल्दीचं गाणं आहे ते गाणं जबरदस्त झालेलं आहे। तेव्हा आपण लवकरात लवकर चित्रपटगृहामध्ये जाऊन हा झापूक झुपूक चित्रपट पाहावा अशी मी आपणास विनंती करत आहे। खरं म्हणजे या चित्रपटामध्ये सूरज चव्हाण या बिग बॉस विजेता जो सूरज चव्हाण आहे, या सूरज चव्हाणनी अत्यंत उत्कृष्ट असा अभिनय केलेला आहे। सूरज चव्हाण गरीब आहे, सूरज चव्हाण देखणा नाही, सूरज चव्हाण काळा आहे, गोरापान नाही आणि एका गरीब घराण्यातून आलेला मुलगा आणि एक वनवासी मुलगा, त्याला आईबाप नाहीत, या गोष्टी सगळ्या वेगळ्या आहेत। त्या बिग बॉसच्या वेळेला एक सहानुभूतीच्या पद्धतीने तो बिग बॉसचा विजेता झाला अशा पद्धतीने त्यावेळेला बोललं जात होतं। परंतु केदार शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आणि त्यांनी जे आश्वासन दिलं होतं की मी या चव्हाणला घेऊन मी चित्रपट करणार आहे, तेव्हा त्यांनी शब्द त्यांचा पुरा केला व झापूक झुपूक नावाचा हा सुंदर चित्रपट केदार शिंदे सरांनी बनवलेला आहे। तरी आपण हा चित्रपट अवश्य चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहावा। या ठिकाणी सूरज चव्हाण याने अत्यंत उत्तम अभिनय केलेला आहे। सूरज चव्हाण हा गरीब आहे, सूरज चव्हाण हा एका मागासवर्गीय समाजामधून आलेला आहे, तो वनवासी आहे, त्याला आईबाप नाहीत, या गोष्टी वेगळ्या आहेत। परंतु आपणास मी खात्रीपूर्वक सांगतो की कारण मी स्वतः चित्रपट पाहिलेला आहे, तर या सूरज चव्हाणनी अत्यंत उत्तम अभिनय केलेला आहे। तेव्हा या सूरज चव्हाणला पाहण्यासाठी व त्याचबरोबर ते जी जुई भागवत नावाची जी मुलगी आहे तिने अत्यंत सुंदर काम केलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्वच कलाकारांनी आणि लहान मुलांनी अत्यंत सुंदर अभिनय त्या ठिकाणी केलेला आहे। एक उत्तम चित्रपट आणि एक विनोदी चित्रपट, एक डॅशिंग चित्रपट आणि सगळे भावनिक आणि एक सूरजची कथा त्या ठिकाणी दाखवलेली आहे आणि अत्यंत उत्तम चित्रपट बनलेला आहे। तरी आपण लवकरात लवकर हा झापूक झुपूक चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहावा अशा पद्धतीची विनंती मी करतो। मी स्वतः चित्रपट पाहिलेला आहे, तेव्हा आपण देखील लवकरात लवकर चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट झापूक झुपूक आपण निश्चित पाहावं, कारण चित्रपट अत्यंत उत्तम झालेला आहे आणि अत्यंत मनोरंजन आपलं होईल। आणि या चव्हाण म्हणजे हा जो सूरज चव्हाण आहे त्याने अत्यंत उत्तम अभिनय केलेला आहे। तेव्हा आपण जरूर चित्रपटगृहामध्ये जाऊन आपण संपूर्ण कुटुंबासकट चित्रपटगृहामध्ये जाऊन या चित्रपट पाहावा आणि केदार शिंदे साहेबांनी अत्यंत उत्तम अशी मेहनत घेऊन त्यांनी या नवोदित कलाकारांच्या माध्यमातून मराठी चित्रपट बनवलेला आहे। तर मराठी मायबाप रसिकांनी हा सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा चित्रपट निश्चितपणे चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहावा अशा पद्धतीची विनंती मी आपणास करतो। धन्यवाद।